करुणा मुंडे प्रकरणात माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंना पुन्हा एकदा दणका बसलाय। वांद्रे न्यायालयाच्या अंतरिम आदेशाविरोधात धनंजय मुंडे यांनी केलेलं अपील आता माझगाव सत्र न्यायालयानं फेटाळलेलं आहे आणि त्यामुळे धनंजय मुंडेंचा पाय हा आणखी खोलात गेलाय। बघूया या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। करुणा मुंडेंच्या पोटगी प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडेंना न्यायालयानं मोठा धक्का दिला। माझगाव कोर्टानं धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळली आहे। करुणा मुंडे यांना दिलासा देत न्यायालयानं त्यांची 2 लाखांची पोटगी कायम ठेवली आहे। करुणा मुंडेंकडून महत्त्वाची कागदपत्र पुरावा म्हणून न्यायालयात सादर करण्यात आली। धनंजय मुंडेंचं अंतिम इच्छापत्र आणि स्वीकृती पत्र या महत्त्वाच्या कागदपत्रांचा पुराव्यात समावेश आहे। आई वडिलांच्या दबावाखाली येऊन मी दुसरं लग्न केलं असा स्वीकृती पत्रात उल्लेख आहे। मी करुणा मुंडे आणि माझ्या 2 मुलांसोबत राहणार असाही स्वीकृती पत्रात उल्लेख आहे। करुणा मुंडेंच्या नावासमोर पहिली पत्नी तर राजश्री मुंडे यांच्या नावासमोर दुसरी पत्नी असा उल्लेख आहे। पुराव्यांच्या आधारे करुणा मुंडेंना माझगाव न्यायालयाकडून दिलासा मिळालाय। न्यायाधीश साहेबांचा मी खूप मनापासून आभार मानते, धन्यवाद मानते जे न्याय केला त्यांनी। आणि आज ही महिलांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। आणि आज जे निकाल आहे, आज कम से कम 5वी 6ठी वेळ धनंजय मुंडे जे आहे कोर्टामध्ये तोंडावर पडलेला है। कम से कम 6ठी बार मैं धनंजय मुंडे को कोर्ट में हरा चुकी हूँ। इसलिए न्यायालय जो है ये हमारा न्याय मंदिर है और यहाँ पे 100% राजकारण चलत नहीं, शाणपत चलत नहीं, यहाँ पे सिर्फ सत्य की जीत होती है। करुणा शर्मा मुंडे यांनी न्यायालयात लग्नासंदर्भातलं धनंजय मुंडे यांचं स्वीकृती पत्रही सादर केलं। या पत्रात धनंजय मुंडे यांनी 9 जानेवारी 1998 रोजी वैदिक पद्धतीनं करुणा यांच्याशी लग्न केल्याचा उल्लेख आहे। दरम्यान धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी मात्र हे स्वीकृती पत्र खोटं असल्याचं म्हणत सर्व दावे फेटाळले। करुणा मुंडे धनंजय मुंडेंच्या पत्नी नाहीत। मृत्यूपत्रातल्या उल्लेखातून करुणा मुंडे धनंजय मुंडेंच्या पत्नी आहेत हे सिद्ध होत नाही। मृत्यूपत्रात काही खोटे उल्लेख असल्याची तक्रार करुणा मुंडेंविरोधात केली आहे। त्यांनी बनावट कागदपत्र बनवली आहेत, त्यातल्या गोष्टी आम्ही नाकारत आहोत। बनावट कागदपत्रासंदर्भात तक्रार केली आहे। करुणा मुंडे धनंजय मुंडेंसोबत फक्त काही काळ होत्या। दरम्यान करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर खळबळजनक आरोप केलेत। मला जो प्रेमात अडकवून लग्न करेल त्याला धनंजय मुंडे 20 कोटींची ऑफर दिल्याचा दावा करुणा शर्मांनी केलाय। यात त्यांनी धनंजय मुंडेंसह घनवट, पुरुषोत्तम केंद्रे, तेजस ठक्कर यांच्या नावांचाही उल्लेख केलाय। हे आरोप करताना करुणा शर्मा यांना अश्रू देखील अनावर झाल्याचं पाहायला मिळालं। 24 घंटे कभी मेरे पीछे आदमी छोड़ना कि तू शादी कर ले, 20 करोड़ की ऑफर तो मेरे साथ शादी करने वाले को है। मेरे से जो शादी कर लेगा ना, मुझे फंसा के अपने प्रेम जाल में, उसको 20 करोड़ मिलेंगे। 20 करोड़ कोई हो महाराष्ट्र में तो आए और मुझे फंसा ले और मुझसे शादी कर ले। मेरे कारण नहीं, उसने जो दलाल गैंग पाल रखी है, दलाल लोग पाल रखे हैं, राज घनवट, पुरुषोत्तम केंद्रे जैसे, वाल्मीकि कराड़ ऐसे दलाल लोग पाल रखे हैं जो उसको सिर्फ लड़की और शराब पुराते हैं। इसलिए आज धनंजय मुंडे का ये हाल है। वो घर में बैठा है, 27 साल अपने बच्चे के जैसे पाला उसको मैंने। 27 साल पति के जैसे नहीं, अपने बच्चे जैसे पाला है और आज उस आदमी ने मुझे रोड पे ला दिया। माझगाव कोर्टानं वांद्रे न्यायालयाचा निर्णय कायम ठेवल्यानं धनंजय मुंडेंना मोठा धक्का बसलाय। करुणा मुंडे या धनंजय मुंडेंच्या पत्नी असल्याचं एक प्रकारे मान्य केलंय, त्यामुळे धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात गेलाय हे नक्की। शिल्पा नरावडेसह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई।